अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। मोफत प्रवास योजनेचा लाभ घेण्यासाठी उडाली ज्येष्ठांची झुंबड। भद्रावती बस स्थानकात अपुरे मनुष्यबळ व गैरसोयीने ज्येष्ठ हैराण। भद्रावती येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्थानकात मोफत व सवलतीच्या प्रवासाकरिता स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ महिला व पुरुषांनी प्रचंड गर्दी केली आहे। एजन्सीच्या माध्यमातून चालविलेल्या नोंदणी प्रक्रियेत अपुरे मनुष्यबळ असल्याने नागरिक दिवसभर ताटकळत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे। तद्वतच या स्थानकावर पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ शौचालय, बैठक व्यवस्था याचा अभाव असल्याने अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे। रखरखत्या उन्हात ताटकळत उभे राहावे लागत असल्याने ज्येष्ठांनी अपडेट इंडिया टीव्ही न्यूजच्या आढाव्यात पुढील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजना म्हणून सुरू केलेली आहे स्टेट प्रशासनाने आणि महाराष्ट्र शासनाने। सध्या या तीनच कार्डाचे बनवणं सुरू आहे, महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक। आणि शासनाचं असं म्हणणं आहे जोपर्यंत 80% कार्ड बनणार नाही तोपर्यंत जी जुनी सवलत चालू होती ते तशीच सवलत सुरू राहणार आहे। त्यामुळे लोकांनी जास्त गर्दी करू नये किंवा त्रास घेऊ नये असं माझं म्हणणं आहे। 200 रुपये, 199 रुपये। या ज्येष्ठ नागरिकांसाठी जी काही योजना आहे या ठिकाणी तुम्ही जे काही स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आलेले आहे तर तुम्हाला असा कोणता त्रास होऊन आलेला आहे? त्रास म्हणजे आता जसं मला का म्हणत आहे का जेव्हा सरकारनं लेडीज लोकांना अर्धी तिकीट कंपल्सरी केलीच आहे, मग यांना पैसे कशासाठी द्यायचे, यांना कार्ड कशासाठी पाहिजे बा आमचा प्रश्न आहे। तर मग हे एका कुटुंबाला या बायाचा त्रास कशाला पाहिजे? मी सरकारची योजना आहे ना अर्धी तिकीट, मग लेडीजला एक कार्ड काढायचं नेसेसरी कशाला पाहिजे? या ठिकाणी जे काही स्मार्ट कार्ड काढण्याची प्रोसिजर सुरू आहे याच्याबद्दल आपल्याला काय वाटते? सरकार स्मार्ट काढण्यासाठी जे परमिशन देत आहे ते बाकी लोकांना परवडत नाही किंवा ते सकाळी 7 वाजता 8 वाजता येते आणि ते संध्याकाळी 7 वाजता जाते। एकच व्यक्ती असते, परंतु सरकारने जेव्हा स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ठेवलेले आहे तर त्यांनी नाही का पूर्वी ज्या पद्धतीने आधार कार्ड काढण्यात आले आहे त्याच पद्धतीने कॉपी हाऊसला परमिशन देऊन आधार हे कार्ड काढलं तर फार सोयीस्कर होईल असं मला वाटतं। ही नवीन आलेली योजना बरी वाटते की सुरुवातीला जे काही आधार कार्ड वरती आपल्याला बसमध्ये प्रवास करायला मिळत होतं ती व्यवस्थित होती? दोन्ही योजना बरी होती। आधार स्मार्ट कार्ड योजना ही तुमच्यासाठी फायदेशीर वाटत नाही? फायदेशीर बरोबर आहे, ठीक आहे। उन्हाची वेळ आहे तर शासनातर्फे किंवा एसटी महामंडळातर्फे आपली काही या ठिकाणी पाण्याची, शुद्ध पाण्याची वगैरे व्यवस्था केली आहे? काही शौचालय वगैरे आहे अथवा नाही? पाण्याची सोय आहे तिथं, पण उन्हाची सोय नाही, इतके पेंडल वगैरे पाहिजे होतं। पहिलीपासून आहे ना, आता म्हणजे पेंडल पाहिजे, इतकं मावत नाही लोक ह्या शहरामध्ये। पेंडलची सोय पाहिजे होती इथं। आणि ते लाडक्या बहिणी म्हणून म्हणतात, पहिले कसं निवडणुकीपूर्वी पैसे 500-1500 मिळत होते आणि आता म्हणते तुमच्याकडे गाडी नाही पाहिजे, तुमच्याकडे हे नाही पाहिजे। तो मुद्दा वेगळा आहे। या ठिकाणी ज्या काही महिला आहे या ठिकाणी पाहिजे तशी जे मूलभूत सोयी ज्या आहे, पाणी आहे, मलमूत्राकरता शौचालय आवश्यकता आहे, माता भगिनी या ठिकाणी आहे, परंतु या ठिकाणी बस स्टँड वरती कोणत्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही। धन्यवाद। मोफत प्रवास योजना या महिलांसाठी मोफत होता, मला अर्ध तिकीटावरती प्रवेश मिळत होता, परंतु आता तुम्हाला सक्तीनं स्मार्ट कार्ड काढण्याची गरज पडलेली आहे, याच्याबद्दल आपलं मत काय? माझे पूर्ण नाव विजया गजानन नंदरखने, राहणार चोरा, तहसील भद्रावती, जिल्हा चंद्रपूर। हे स्मार्ट कार्ड काढण्याबद्दल म्हणजे पहिले आधार कार्डावर अर्ध तिकीट जात होते आणि आता ते स्मार्ट कार्ड काढलं ते लोक पूर्ण ताणामध्ये उपाशी सकाळ 7-8 वाजेपासून इथं बसले आहे, हे मला योग्य नाही। शासनाची जी योजना आहे स्मार्ट कार्ड तुम्हाला पुढे चालून प्रवास करता येणार आहे, तर या शासनाचं कुठलं चुकी आहे असं वाटतं? हे चुकीचं वाटते मला। शासनाचं चुकते असं वाटतं? हो।
कारण ते आधार कार्डवर जात होते हे लोकांना म्हणजे त्रास देणं पुण्यामध्ये बसोपाशी तपाशी लहान मुलं घेऊन येतात. धन्यवाद.